नमस्कार मित्रांनो, 11 सप्टेंबर 2025 आणि 12 सप्टेंबर 2025 या दरम्यान ह्या 2 दिवसात जे काय घडामोडी झाल्या त्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. पिंडदान उपोषण. हो, मी बाळाराणी पिंडदान उपोषण केलं होतं. या उपोषणाचे आभार मानण्यासाठी हा मी व्हिडिओ करतोय. या व्हिडिओच्या स्लाइडमध्ये जे काय दाखवतोय, जी क्षणचित्र दाखवली जात आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार मानतोय. घटना काय आहे तुम्हाला याच्यात पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. फक्त हे उपोषण यशस्वी करण्यासाठी कुडा पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रजी मगदूम, त्यांची टीम, तसेच आमचे ॲडव्होकेट राजीवजी बिले सर, तसेच अजितजी कांछेडे सर, तसेच चौकेकर सर, यासोबतच आमचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वालावलकर साहेब यांचीसुद्धा मोलाची साथ लाभली आहे. आणि विशेष म्हणजे अणाव ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक यांनीसुद्धा सकारात्मक भूमिका घेत कमी वेळेत चांगले तोडगे काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी त्यांना साथ दिली आहे. मित्रहो, हे सगळं चालत असताना माझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी जे काय कौतुकास्पद कामगिरी केली आहे उपोषणस्थळी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुडाळचे आरोग्य सहाय्यक RD चेंदवनकर तसेच त्यांच्या टीमने, प्रत्येकाची नावं यामध्ये घेणं शक्य नाही, पण खरंच कौतुकास्पद बाब आहे की सगळ्यांचंच सहकार्य मिळालं. तसेच उपोषणस्थळी ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे, आमचे प्रमोदजी माडगूत, गटनेते विलासजी कुडाळकर यासह अनेक पत्रकारांनी, मान्यवरांनी, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, वेगवेगळ्या पक्षातील, मग ते ग्रामपंचायत सदस्य असतील म्हणा, सरपंच असतील म्हणा, अशा बऱ्याच माझ्या रेकॉर्डप्रमाणे एकूण 572 लोकांचा सहभाग या उपोषणासाठी मिळाला. यात व्हॉट्सअपद्वारे पाठिंबा, फोन कॉलद्वारे पाठिंबा, प्रत्यक्ष भेटून पाठिंबा आणि यापुढील प्रत्येक मिशनमध्ये साथ देणार आम्ही तुम्हाला असा पाठिंबा, असे अनेक प्रकारचे पाठिंबा मिळाल्यामुळेच माझा उत्साह वाढला. जरी उत्साह वाढला तरी मला काही आनंदाची ही गोष्ट वाटली नाही. हे उपोषण पिंडदान उपोषण, पण नाईलाज असतो तसा नाईलाज झाला आणि हे करावं लागलं. भविष्यात कोणतंच उपोषण मला आणि माझ्यासारख्यावर करायची पाळी येऊ नये अशी मी पुन्हा एकदा म्हणतो की पितरांकडे प्रार्थना करतो आणि 999 दिवसात 999 समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रशासनाची उपोषण न करताच मदत मिळेल अशी पितरांकडे, सृष्टिकर्त्याकडे, ईश्वराकडे प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सांगतो, मला कुडा पोलिसांना त्रास द्यायचा नव्हता, पण पोलिसांना हा त्रास घ्यावाच लागतो. त्याप्रमाणे पोलिसांनी त्रास घेतला आणि त्यांनी आपली भूमिका चोख बजावलेली आहे असं मी म्हणतो. आणि विशेष म्हणजे कुडा पोलीस ठाण्याचे राजेंद्रजी मगदूम जे पोलीस निरीक्षक आहेत, त्यांनी एक चांगला दुवा म्हणून काम केलं हे उपोषण सोडविण्यासाठी. ते असंही म्हणू शकले असते, बाळा बघून घेईल, बाळा तिथे बसलाय, व्हिडिओ बघून घेतील, ते ग्रामसेवक बघून घेतील आणि सरपंच बघून घेतील. आपलं काम काय आहे? पोलीस संरक्षण देणं नाही. त्यापेक्षाही पलीकडे जाऊन कसं त्याच्यात सुवर्णमध्य साधता येईल, सातत्याने संपर्कात होते. प्रत्यक्ष भेटी तर तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसतात आहेत आणि सातत्याने फोन संपर्क, व्यक्तिशा संपर्क ठेवल्यामुळेच प्रशासनात एक चांगला म्हणजे मी आंदोलनकर्ता म्हणून बसलेलो, उपोषणकर्ता आणि प्रशासन ह्याच्यात चांगला संवाद घडवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते आमचे कुडा पोलीस ठाण्याचे टीम आणि ते टीमचे प्रमुख राजेंद्रजी मगदूम साहेब. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाची नावं राहिली असतील तर मला माफ करा. तब्येत थोडीशी बिघडल्यासारखी झाली आहे, तरीसुद्धा आभार वेळीच मानणे हे आपली संस्कृती असल्यामुळे हा आभाराचा व्हिडिओ मी बनवला. धन्यवाद.